दवाखान्यामध्ये वास येते का नाही येते कमेंट करून सांगा. गटाचे चंद्रकांत खैरे यांचे पुतणे आहेत. संभाजीनगर मधली महत्त्वाची अपडेट. त्याचा दवाखान्यामध्ये वास येते का नाही येते. एका जागेचा घाण वास येते. हरकत नाही तिथे आमच्या मम्मीच्या कपाटातल्या साड्या साड्या एवढ्या भारी भारी आहेत घालत पण नाहीये. एक वेळेस साडी घेतली ना ती एकदाच घालायची दुपारी घालायचीच नाही. ही साडी मी तिला साध्यामधून घेतली होती दिवाळीला बघू शकतायत. साड्या घालतच नाही तरी म्हणते मला साड्यात नाही तर साड्यात ते बोच. हे बघा कुणाला फायचे ना असले ना फुकट घेऊन जा. फुकट घ्या मी देते तुम्हाला. भारी भारी साड्या आहेत. कोणीच घालत नाही मी पण नाही घालत मला आवडत पण नाही. ड्रेस आवडतात ड्रेस. आमची मम्मी म्हणते अजून अशाच घ्यायच्यात. आता घेतली होती मंकन संक्रांतीला ही ब्लॅक वाली साडी तिने ब्लॅक वाली साडी घेतली होती. एकदा घातली की पडली कपाटामध्ये. सगळं वरी तिची साडीची सुटकेस बॅगी वगैरे माझ्या वनीच आहे सेम. ठेवायची पद्धत बघा तुम्ही. ही पण साडी ब्लाउज एकीकड साडी एकीकड. हे बघा या साड्या कशा काढून ठेवल्यात. हे बघा चालूच असतं. हे बघा नवीन साड्या दिसतात ना तुम्हाला. आमच्या मम्मीचा लाडले आहे. आमच्या मम्मीला किंमतच नाही लाडाची. हे वापरते का नाही ग माझं संपायला आलंय. मम्मीला उपास आहे. इथं साबुदाण्याची खिचडी बनवली. शुक्रवार धरती सासूचं. सासू ऑफ झाली त्याला झालं 10-12 वर्ष. तेव्हापासून ती सासूचा म्हणते मी शुक्रवार धरते. अजून धरते सासूचा शुक्रवार. काय मी तर स्वयंपाकच नाही केलाय. रात्रचा स्वयंपाक पडलेला आहे. फक्त राईस बनवलाय भात बनवलाय मी काहीच नाही केलं. तरी पण बायकाईचं काय गवार गवार खाऊन कुणाला गवार व्हायचे काय माहिती. मग बराबर आहे तुम्हाला सोडून चालेल बोरोलीला म्हणून मी आले तुम्हाला भेटायला. आमची मम्मी माझी बहीण आज बॉम्बेला चालल्यात बोरोलीला त्यांच्या भावाला बहिणीला भेटायला. आम्ही जाऊ. आमच्या पण बहिणी इकडंच येतात. का तळ्याला मच्छी नाही भेटणार का. शुक्रवार आहे तर शुक्रवार आहे. जेवण करून आम्ही तळ्याला मच्छी आणायला जाणार. हे सगळं रात्रचंच आहे. मुंडीचा रसा आमलेट पाव पापड मुगाची डाळ. तुमचं झालं का जेवण. टायमिंग किती झालंय ग. टायमिंग किती झालंय. टायमिंग किती झालंय. 2:10. हे पण जेवती इथं. अय पांढरी कुणाच्या माझ्या का कुणाच्या डोळ्याची चिपड. बबीच्या बाया कोणची बबी. बबी दाखव बबी. बाई बबी तुझी दाखव. बबू मला तर कुणीच विचारत नाही डोळ्याची चिपड. मग तुम्हाला काय विचारायची गरज पडली. बबीच्या काढत नाही तुम्ही. चिपडन बिपडन बघत बारीक लक्ष माझ्या डोळ्याला येत नाही. मी सकाळी तोंड धुतल्या पहिलं साफ करते. आम्ही वापस मम्मीच्या घरी चाललो. हिला लिहाय फिरायचंय म्हणून म्हणलं हिला मी नेते जरा माझ्या बहिणीला भेटवायला माझ्या मम्मीशी बोलायला. कशी बघती. वापस चाललो आपण या गलीला आलो. टंटळा. कधी गेली मम्मी बोरोलीला. मम्मी ये का हे बघितलंय मी. तो पत्ता करतो गुल. कधी गेली मम्मी अश्विनी. हा बघू शकताय तुम्ही. कोण आहे बाबा. कोण आहे बाबा. ये कोण आहे माझा बाब्बा. माझा बाब्बा आहे माझा बाब्बा. हा कशी बघती. जाऊ गेले ते लोक. चल त्यांना ट्रेन होती ना. त्यांना 3 वाजताची वसई ट्रेन होती. 3 वाजता बघू आता म्हणल्या 3ऱ्या पार्ट मध्ये घेतलं तर ठीक आहे. बघू नाही तर जाऊ. म्हणता मा राईट वंचित आघाड. माझा ब्लॉग चालू आहे इथं टीव्हीवर. माझा ब्लॉग चालू आहे. त्यांनी ना डोळ्यामध्ये दवा टाकला होता.
बाई माझी आयडी ते नाही ग दुसरं गाणं हे नाही हा ये आवाज कर हम प्यार चाहेंगे कहीं दूर शहर से, हम प्यार चाहेंगे कहीं दूर शहर से। मेरे बाप के डर से, मेरे बाप, मैं किसके बाप को नहीं डरती मेरे बाप के अलावा भया लोकांची भय लोकले पागल झाले होते एवढे पागल झाले होते ना नुसतं पिऊन टल्ली सगळे भय लोक टल्ली होते त्या दिवशी लय मजा आली आम्ही सगळ्याची मजाच घेत होतो वोटिंग वोटिंग हे बघ जादूगर का जादूगर त्या टाकल्याचाच मध्ये फोटो आहे होळी आहे का करते उसके गुलाबी में गाल चल इकडे चल आमची मम्मी नाही ना घरात आमची मम्मी ले कस तरी दिसते बारकी बहीण पण कामाला ये जाते पप्पा भाऊ हाय भाऊ कामाला गेलाय पप्पा पाठीमाग तिकडं बसले कस तरी दिसते घर सगळं खाली खाली दिसते जसे पुदिना आणि कापूर जे देतात चोंदलेल्या माझी लाखापासून आजी त्वरित आराम. आजोबा आजी कधीही, आजोबा कुठेही. मी माझ्या आजी पशी राहिलेली आहे. माझी आजी खिचखिच दूर करा. आईपेक्षा मला जास्त प्रेम होतं आजी गिरीश का सुने का गाना ते लावना लय बीच से गोली मार देगा हमको गोली मार देगा गिरीश का सुने का दिल ना दिया दिल ना दिया असा असले ते आज फेमस आहे दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो क्या किया बेटा आगे दुनिया में भी अगर प्यार न किया तो क्या किया ले बेटा आगे दुनिया में भी अगर प्यार न किया तो क्या किया दिल न दिया ले बेटा गेला मगर दुसरीचा झाला भूताचं लाव ना भूताचं लावणे भूती म्हणली सरळ सांग घाबरतीस म्हणून ब्लॉक इथपर्यंत राहिलास पोरगी घाबरायला लागली म्हणून टाळा मारायली मी माझ्या घरी चालले मला थोडंफार काम आहे चला दरवाजा लावायले मी कडी लाव हा एवढं घाबरावं लागते आरडायला नसते